नमस्कार. आज आपण 25 जानेवारी 2026 रोजी येणाऱ्या माघी सप्तमी म्हणजे रथसप्तमीबद्दल बोलत आहोत. रथसप्तमी ही सर्वात महत्त्वाची सप्तमी मानली जाते वर्षातली. या दिवशी सूर्य पृथ्वीच्या अगदी जवळ असतो किंवा पृथ्वी सूर्याच्या अगदी जवळ असते. तर या दिवशी सूर्यदेवाची उपासना करायची परंपरा आहेच. पण महाभारतातही भीष्माचार्यांनी शरीर सोडून मोक्षप्राप्तीसाठी ह्या दिवस निवडलेला होता. असं काय आहे या दिवशी? एवढं काय महत्त्वाचं असतं या दिवशी? लोक म्हणतात तुमच्या घरातल्या किचनची म्हणजे तुमच्या घरातल्या सूर्यदेवांची किंवा गॅसच्या शेगडीची, तसं तर किचन हे आपल्या घरातल्या लक्ष्मी देवीचं, अन्नपूर्णा देवीचं प्रतीक मानलं जातं. ते निवासस्थान आहे अन्नपूर्णेचं. तर या दिवशी शेगडीची पूजा का करतात? काय कारण आहे की घरातल्या शेगडीची पूजा केली जाईल? या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर करायची का व्हिडिओला सुरुवात? आपण आज रथसप्तमीबद्दल बोलत आहोत. तर रथसप्तमीबद्दल सर्वात महत्त्वाची पूजा काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, बघा किंवा शेअर करा. तुमच्या जवळच्या लोकांनाही ही माहिती पुरवा. तर आपण ह्या दिवसाबद्दल बोलत आहोत ना. या दिवशी रथसप्तमीला काय करायचं असतं, कोणी करायची असते ही सूर्योपासना, का करायची असते सूर्योपासना, रथसप्तमीला सूर्योपासनाचं एवढं का महत्त्व आहे? तर या दिवसापासून असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये म्हणजे दाराच्या अंगणात सूर्यदेवांच्या पूर्वी खूप वेगवेगळ्या पद्धती होत्या सूर्योपासनाच्या. मी थोडक्यात तुम्हाला एक जवळची पद्धत सांगते. आता आपण धकाधकीच्या जीवनात शहरात राहतो. पूर्वी काय व्हायचं, गावाच्यानुसार परंपरा राहायच्या, खेडेगावांनुसार किंवा दक्षिण भारतात बऱ्याच ठिकाणी आजही या परंपरेचं पालन केलं जातं की अंगणात सूर्यदेवताची मूर्ती किंवा रांगोळी काढली जाते, चित्र काढलं जातं आणि एक गवऱ्यांची चूल मांडली जाते आणि त्या चुलीवर मातीच्या भांड्यात दूध गरम करतात. ते दूध उतू जाऊन ते पूर्ण सूर्याच्या रांगोळीवर जेव्हा जातं तेव्हा सूर्यदेवांना ते समर्पित केलं जातं, नैवेद्य दाखवला जातो, अशी भावना होती. तर तेच आपण आता आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला शक्य होत नाही, म्हणून आपण ती पद्धत आपल्या घरात गॅसच्या शेगडीची करायची असते पूजा. मस्त स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आणि सोवळ्याने म्हणाल तर सोवळ्याने किंवा स्वच्छ कपडे नेसून घालून परिधान करून तुम्ही सूर्योपासनेला सुरुवात करू शकतात. तर काय करायचं आहे, तर आदल्या दिवशीच गॅसची शेगडी स्वच्छ पुसून घ्यायची आणि गॅसच्या शेगडीची स्वच्छता करून ठेवायची. सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायचे. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर तुम्ही गॅसची पूजा वगैरे करायची आणि नवीन भांड्यामध्ये शक्यतोवर स्टीलचंही चालतं, पण शक्यतोवर मातीचं भांडं, जर नाही मिळालं तर स्टीलचं, पितळाचं कुठलंही भांडं तुम्ही ठेवून त्यात दूध गरम करून किंवा खीर बनवून ती उतू गेल्यानंतर सूर्यदेवाला नैवेद्य दाखवून पूजा अर्चा केल्याने काय होतं, तर घरात अन्नधान्य, सुख समृद्धी, आरोग्य, वैभव टिकून राहते अशी मान्यता आहे. या दिवशी सूर्योपासनेला विशेष महत्त्व आहे. कशी करावी सूर्योपासना हेही मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर या दिवशी काय करायचं असतं, रथसप्तमीचा उपवास जे लोक करतात त्यांनी षष्टीच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी, जसं की आज शनिवारी तुम्ही उपवास करू शकतात. म्हणजे एकभुक्त राहायचं असतं. तर सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम जेवण करायचं. शक्यतोवर सकाळी जेवण झालेलं असेल तर संध्याकाळी जेवण करू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदया आधी उठायचं आहे, कारण आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तर सूर्याच्या उपासनेच्या दिवशी काय करायचं असतं, तर सूर्योदयाच्या आधी उठून अभंग स्नान करतात. तर पूर्वी नदी वगैरे खूप राहायचे, आजूबाजूला नदीवर जायचे लोक. सूर्यदान नदीवर केलं जातं म्हणजे सूर्याला अर्घ्य दिलं जातं, तर ते खूप उत्तम मानलं जातं. पण आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याकडे आपण जवळपास कुठे नदी बघणार आहेत? काय करायचं, आपल्या घरामध्ये आपल्या जलदेवतांना म्हणजे नळ चालू केल्यानंतर आपल्या बकेटला, आपल्या टपला त्यांनाच सूर्यदेव अर्घ्य म्हणून आपण तिथे समर्पित करू शकतो. आंघोळ झाल्यानंतर आंघोळ करायची स्वच्छ आणि त्या टबमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं एका टबमध्ये. त्याच्यामध्ये एक दिवा पेटवायचा, आपला छोटीशी पंती पेटवायची. ती आपण खरं तर नदीमध्ये प्रवाहित करतो तो दिवा, पण आपण त्या टबमध्ये सोडू शकतो किंवा जवळच्या कुंडीत लावू शकतो, तुळशीला देऊ शकतो, खाली झाडाजवळ लावू शकतो. ज्याला जसं शक्य होईल तसं करावं, पण करावी सूर्योपासना. दिवा लावावा आणि कलश घ्यावा. एक कलशामध्ये पाणी, तीळ, हळद, कुंकू, अक्षता असं सगळं टाकायचं छान आणि मस्त सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं. सूर्यदेवाला अर्घ्य देत असताना नामस्मरण पण खूप महत्त्वाचं आहे. बरेच लोक 12 वेळा
अर्घ्य देतात सूर्याला. म्हणजे सूर्याची जी 12 नावं आहेत, जसं आपण सूर्यनमस्कारासाठी जी 12 नावं वापरतो तीच 12 नावं वापरून लोक सूर्याला अर्घ्य देतात. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सूर्याला अर्घ्य देऊ शकता. त्यानंतरची करायची पूजा असते की 7 रुईचे पानं, 7 प्रकारचे धान्य, बोरं, जे हिवाळ्यात मिळणारी जी पदार्थ आहेत, जी आपल्याला ऊब देतात शरीराला, म्हणजे हिवाळ्यामध्येच येणारे जे कडधान्य आहेत, धान्य आहेत, हे सगळे प्रकार आपण सूर्याला तिथं वाहायचे असतात. पूजा करायची असते. सुगड पूजा ही त्याच्यासाठीच असते. नामस्मरण करायचं आहे सूर्याचं, दानधर्म करायचा आहे त्या दिवशी, घरात शांतता आणि समृद्धीसाठी. सर्वात उत्तम उपाय म्हणजे तुम्ही आपल्या सूर्य देवाच्या उपासनेसाठी गायत्री मंत्राचा जप करू शकतात. तर त्यामध्ये त्या मंत्राचं खूप विशिष्ट महत्त्व असं आहे की सूर्यदेवाला गायत्री मंत्र आणि सूर्यदेवांचं ह्यांचं एक विशेष समीकरण आहे की शांतता आणि समृद्धी दोघंही आपल्या घरात आगमन करतील. तर काय आहे तो मंत्र? तर तो मंत्र आहे ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात. या मंत्राचा तुम्ही कमीत कमी 11, 21, 108 जसं तुम्हाला शक्य होईल तसा मंत्र जाप करायचा आहे. आणि खिरीचा प्रसाद आपल्या घरात वाटायचा आहे. प्रियजनांना भोजन घालायचं आहे. शक्य झालंच तर दारामध्ये छोटीशी रांगोळी काढून सूर्याची, त्याच्यावर सुघडमध्ये दूध गरम करून उतू घालायचं आहे. लोकांना दान करायचं आहे, नामजप करायचं आहे. गायत्री मंत्रासोबतच तुम्ही आदित्य स्तोत्र, सूर्याष्टक, सूर्य सहस्त्रनाम आदी उपासना करू शकतात. आणि मित्रपरिवारासह, इष्ट बांधवांसह तुमच्या शांत आणि निरामय असं आरोग्य जगण्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी देवाला प्रार्थना करू शकतात, सूर्यदेवाला, की घरात सुख समृद्धी आरोग्य लाभू दे. आणि आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी अन्नपूर्णा आपण ज्याला म्हणतो, आपल्या शेगडीची पूजा करून त्यावर बनवलेलं अन्न तुम्ही तुमच्या इष्ट परिवारासोबत ग्रहण केलं तर तेही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्यतेचं प्रतीक म्हटलं जाणार आहे. या दिवशी तुम्ही जेवढं दान कराल ते दान तुम्हाला सूर्य कितीतरी पटीने तुमच्याकडे ऊर्जा प्रवाहित करण्याचा एक प्रकार म्हटला जातो ह्या दानाला. म्हणून जे दान तुम्ही देणार आहात त्यात कितीतरी पटीने तुम्हाला ते वापस मिळणार आहे. त्यामुळे गरजेच्या ज्या व्यक्तींना आपल्या गरजेनुसार दान करता येत असेल त्यांनी या दिवशी दान आपल्या परीने करावं. बाकी असं विशेष असं करण्यासारखं म्हणजे असं काही खूप पूजा अर्चा हे केलीच पाहिजे, त्या केलीच पाहिजे असं काहीही नाहीये. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या सोयीनुसार हे व्रत केलं तरीही चालतं. शक्य ते ह्या सीझनमध्ये मिळणारा म्हणजे हिवाळ्याच्या ऋतूमध्ये मिळणारे स्निग्ध पदार्थ जसं तीळ, गाजर, वाटाणे वगैरे जे पदार्थ मिळतात त्याचं दान करायचं आहे, त्याचं सेवन करायचं आहे. कांदा आणि लसूण टाळायचं आहे. उग्रपणा आपल्या शरीरात कमी होईल आणि ऊर्जा आपल्या शरीरात मिळावी म्हणून सूर्यदेवाकडे प्रार्थना करून